हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आता इकडे ना सकाळचे 4:30 वाजलेले आहेत. तर सकाळचं तुमच्याशी रुटीन शेअर करणार आहे. तर सर्वांना गुड मॉर्निंग. तर आता इकडे सकाळ चहा ठेवलेला आहे आणि तिकडे डाळ पण शिजत घातलेली आहे. तर एवढ्या सकाळ सकाळी पहाटेच्या पोळ्या करणार आहे मी. तर पुढे तुम्हाला समजेलच. तर बघा इकडे आता 5 वाजलेले आहेत. 5 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत. तर आणि इकडे ना आता तिकडे कुकर पण होत आलेला आहे माझा. चला तर मग म्हणलं सगळं तुमच्याशी शेअर करूया. तर बाकीचे अजून कोणसुद्धा उठलेले नाही आहेत. मी एकटीच उठलेली आहे एवढ्या लवकर सकाळ सकाळी 4 वाजता पहाटेच्या. तर इकडे तुम्हाला खिडकीत तिथे दिसत असेल ना, तर तिथे ना आमच्या इथे मंदिर आहे मरीचं. तर तिथे ना त्याची आज वास्तुशांती आहे आणि त्या देवीची ना नवीन मूर्ती पण आणलेली आहे. तर त्याची प्राणप्रतिष्ठा आहे, स्थापना आहे तिची. तर इकडे बघा आता इकडे मी मेहंदी काढलेली आहे. म्हणजे मी नाही आहे काढलेली, आमच्या जावबाईंच्या मुलीने काढलेली होती मेहंदी. तर तिला खूप छान येते मेहंदी रांगोळी काढायला. आता इकडे बघा माझी कणिक मळून झालेली आहे. त्यानंतर आता इकडे माझी सकाळी देवपूजा पण झालेली आहे आणि इकडे आता उंबरायची वगैरे पूजा करून घेणार आहे मी आणि तुळशीला पाणी घालून आलेले आहे मी. तर इकडे सकाळ सकाळी ना आज माझी ना पहाटे 5 वाजता माझी देवपूजा झालेली आहे. तर म्हणलं स्वयंपाक उरकत आपली देवपूजा पण करून घेतली मी. कारण ना थोडा वेळ होता माझ्याकडे. मी चहा वगैरे घेतला आणि कुकरला डाळ लावलेली होती ना मी, त्यामुळे मग म्हटलं चला थोडासा वेळ आहे तर तोपर्यंत आपण देवपूजा करून घेऊयात. तर आता इकडे बघा डाळ शिजली आणि येळवणी काढून घेतलं. इकडे गूळ वगैरे सगळं त्यात टाकून घेतला आणि 1 वाटी डाळ आहे ना, तर मी पाऊण वाटी गूळ घातलेला आहे. तर इकडे बघा पुरण व्यवस्थित चांगलं परतून वगैरे घेतलेलं आहे आणि इकडे आता बघा कणिक मी 15 मिनिटं भिजत ठेवलेली होती मळून. तर ना चांगली अशी कणिक भिजली ना की असं तेल लावायचं आणि ते ना चांगलं असं एकजीव चांगली अशी मळून घ्यायची आहे आणि अशी कणिक ना अशी चांगली लांबली अशी लांब असं लांबली गेली पाहिजे, तेव्हा ना मग आपले ना पोळ्या खूप छान होतात. आणि इकडे बघा आता हुंडे भरून तिकडे मी पोळ्या करून घेणार आहे. तर चला तर मग आता इकडे मी सगळ्या पोळ्या करून घेते आणि आम्हाला तिकडे ना नैवेद्य घेऊन जायचं आहे. कारण तिथे ना पूजेला आम्हाला बसायचं आहे होमाला. तर तो म्हणा म्हणजे आम्हाला भेटलेला आहे म्हणजे. तर चला म्हटलं आता इकडे पोळ्यांचा स्वयंपाक तर म्हटलं सगळ्यांसाठीच आता आम्ही इकडे पोळ्या केलेल्या आहेत. तसं संध्याकाळी इकडे महाप्रसाद आहेच आम्हाला. पण आता इकडे बघा सकाळ सकाळी मग आता इथे ना पटपट बघा आता इतकं छान कणिकाने पुरण झालेलं होतं ना, तर खूपच छान झालेलं होतं. तर तुम्ही आता व्हिडिओ बघतच असाल तर पोळ्याने एकदम अशा टंबा फुगत होत्या. खूप छान झालेलं. एवढी घाई गडबड झालेली ना माझी तरीसुद्धा, कारण आम्हाला 8:30 पर्यंत मंदिरात जायचं होतं ना, त्यामुळे बाकीचं पण सगळं आवरायचं होतं. म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक, कपडे भांडी सगळंच आवरायचं होतं. कारण आम्हाला 3 वाजेपर्यंत आम्हाला काही घरी यायला जमणारच नव्हतं. त्याच्यामुळं मला सगळंच आवरायचं होतं. त्यामुळे आता इकडे बघा आता हे पोळ्या बघा इतक्या छान टंब अशा फुगतायत ना आणि घाई गडबडीत स्वयंपाक केला ना तर कधीही चांगला होतो, केव्हाही बघा तुमच्याही बाबतीत असंच होत असेल. तर आता इकडे बघा भाज्याचं पीठ घेतलेलं आहे, कांदा घेतला, त्यात मीठ टाकलं आणि त्यात मिरची टाकली, हळद टाकली, थोडंसं सोडा टाकलेला आहे आणि लागलं असं बेसन पीठ थोडंसं टाकलेलं आहे. थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे, असं थोडंसं सरसरीत केलेलं आहे आणि एकदम थोडीशी 10-12 भजी होतील मी एवढंच पीठ मळलेलं आहे. कारण सकाळचंच फक्त जेवण निवेदापुरती आणि आम्हाला थोडीफार खायापुरतीच केलेली होती आम्ही. आणि बघा म्हणजे एकाच कांद्याची मी भजी करणार आहे. तर आता इकडे पापड वगैरे असं तळून घेतले. तर ताईंनो हे पापड आहेत ना, तर माझ्या गेल्या वर्षीचे आहेत, तर अजूनसुद्धा खूप छान राहिलेले आहेत. तर त्याचा पण मी व्हिडिओ शेअर केलेला आहे, नक्की बघा. आणि आता इकडे पापड वगैरे तळून घेते. त्यानंतर मग कुरड्या पण थोड्याफार तळून घेणार आहे मी. तर चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि आता इकडे बघा आता कुरवड्यासुद्धा मी टाकलेल्या आहेत. तर ह्यासुद्धा ना कुरवड्या खपली गव्हांच्या आहेत, तर म्हणजे त्या पण गेल्या वर्षीच्याच आहेत. त्याचा पण व्हिडिओ मी शेअर केलेला आहे, बघितलं नसेल तर बघून घ्या. आणि बघा खपली गव्हांच्या कुरवड्यांना खूप छान लागतात. आणि हे आता माझ्या सासऱ्यांसाठी सकाळचे 6 वाजलेले आहे, तर त्यांना मी इकडे दूध देत आहे. तर बाकीचा माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे, भात वगैरे पण माझा शिजवून झालेला आहे. तर बघा आता मी त्याच तव्यात पोळ्या केल्या ना, तर त्याच तव्यात मी पटकन तळून घेतलं आणि त्याच्यातच मी भजी केली. तर भजी इतकी छान झालेली होती ना ताईंनो, मी तव्यातच केलेली पण खूप छान झालेली होती. आणि इकडे मी रात्रीच मसाला वगैरे करून घेतलेला होता. तर आता इकडे बघा आता इतकी भजी मस्त झालेली होते ना,
अशी छान कुरकुरीत आणि पीठ पण खूप छान झालेलं होतं. पण काय माहीत आज काय विशेष कारण आज ना सगळा स्वयंपाक माझा ना खूप छान झालेला होता. एवढ्या घाई गडबडीत केलेलं ना मी, पण खूप मस्त झालेला होता स्वयंपाक. तर चला तर काय पण असू द्यात म्हणजे आपण असं काय देवाचं वगैरे करत असतो किंवा आपण आता कुठे असं देवाला वगैरे जाणार असेल ना, तर तो दिवस म्हणजे खूप छान असा आनंदाचा असतो आणि तो क्षण काही वेगळाच असतो. तर हे बघा आता इकडे अशी भजी छान अशी करून घेतली. आता इकडे ना मी आमटी टाकते फोडणीला. तर काही नाही एकदम असे सिंपल करणार आहे. तर त्याच्यात जिरे मोहरी टाकून घेतले आणि मी रात्री ना लसूण खोबरं आणि कांद्याची पेस्ट केलेली होती ना एकत्र, तीच मी थोडीशी टाकून घेतली. कारण मला थोडीशीच आमटी बनवायची होती आणि त्यानंतर मग चांगला असा मसाला परतून घेतला आणि कारण रात्री आम्हाला 8 वाजता सांगितलेलं होतं सकाळी पुरणपोळीचा नैवेद्य हवा म्हणजे पाहिजे म्हणून. तर बाजारात पण मला काल जायचं नाही झालेलं कारण आजचीच धावपळ माझी काल करत होते ना मी. थोड्या आवराआवरी साहित्य वगैरे गोळा करायचं चाललेलं. पण त्याच्यातनं बाजारात जायला वेळच नाही भेटला. त्याच्यामुळे मग कोथिंबीर पण नाही आणली आणि कढीपत्ता पण विसरला आणि मेथीची भाजी पण मेन राहिली. कारण मेन भाजीवरती मेथीची भाजीचा नैवेद्य लागतो ना, त्याच्यामुळे मग चला असो म्हटलं आता जे आहे ते आपलं त्यातच आपलं देव आपलं साधंभोळं मानून घेतं. तर आता इकडे बघा इतकी छान झालेली होती ना आमटी. एकदम अशी सिंपल केलेली होती आणि चटणी टाकली. पटकन त्याचा असा मसाला एकजीव सगळा करून घेतलेला आहे आणि हे बघा येळवणी किती थोडंसंच निघालेलं होतं ना एका वाटीचं, तर तेवढंच ओतून घेतलं आणि त्यात थोडीशी अर्धी वाटी ना डाळ टाकलेली आहे मी. आपलं सॉरी 2-3 चमचे मी डाळ टाकलेली आहे आणि तर तुम्ही बघत असाल तर किती छान झालेली आहे आमटी. तर चला तर मग चॅनलवरती नवीन असाल तर एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इकडे मीठ वगैरे टाकून घेतलं मस्तपैकी अशी आमटी वगैरे असं पुरणपोळीचा सगळा स्वयंपाक झालेला आहे. तर चला तर मग तो मंदिरातला जो व्हिडिओ आहे ना आम्ही होमाला वगैरे बसलेलो पूजा वगैरे ते सगळा तुम्हाला व्हिडिओ तो उद्या येईल. तर हा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. तर कसा वाटला तर नक्की आवडला तर एक लाईक करा आणि चला मग.